श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत किवी खाण्याचे आयुर्वेदिक फायदे. पहिला फायदा म्हणजे त्रिदोष नाशक, म्हणजे वात, पित्त, कफ हे बॅलन्स ठेवतं. किवीमध्ये थोडा गारवा आणि आंबट गोड रस असल्याने ते पित्त आणि वात दोन्ही नियंत्रणात ठेवतो. कफदोष वाढलेला असेल तर त्यात मध मिसळून किवी खाल्ल्यास आराम मिळतो. पुढील फायदा म्हणजे पाचन सुधारते. आयुर्वेदात किवीचे मुख्य गुणधर्म दीपन म्हणजे भूक वाढवणारे आणि पाचन म्हणजे अन्नाचे पचन करणारे मानले जातात. किवीमध्ये ॲक्टिनिडेन नावाचा नैसर्गिक एन्झाईम असतो जो अन्नाचे पचन वेगाने करतो. अपचन, अजीर्ण, गॅस यासारख्या समस्यांवर किवी हे खूप फायदेशीर फळ आहे. पुढील फायदा म्हणजे रक्त शुद्ध करतं. किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील रक्तदोष नष्ट करतात. त्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, कोरडेपणा येणे, पिंपल्स येणे यावर तर खूपच उपयुक्त आहे. पुढील फायदा म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवते. आयुर्वेदानुसार ओजस ही जीवनशक्ती वाढवण्यासाठी किवी उपयोगी आहे. दैनंदिन आहारात किवीचा समावेश केल्यास शरीराला आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. पुढील फायदा म्हणजे मूत्रविकारांवर गुणकारी. किवी डायुरेटिक गुणधर्माचे असल्याने लघवी साफ होण्यास मदत होते. पुढील फायदा म्हणजे त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. रक्तशुद्धी आणि पित्तशमन गुणधर्मामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्वचा विकार, ॲलर्जी, डाग यावर किवीचा आहारात वापर फायदेशीर ठरतो. पुढील फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी शरीरातील मेदधातू कमी करण्यास मदत करतं, ज्यामुळे वजन आपलं कमी होतं. पुढील फायदा म्हणजे हृदयासाठी हितकारक आहे. आयुर्वेदात किवीचा उपयोग रक्तसंचार सुधारण्यासाठी होतो. रक्तदाब संतुलन ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. पुढील फायदा म्हणजे मानसिक तणाव कमी करतो. सत्वगुण वाढवणारे अन्न मानसिक स्थिरता देतात. किवीमध्ये अशा पोषक घटकांचा समावेश असल्याने ते मानसिक थकवा, उदासी आणि चिंता कमी करतात. आता बघूया आयुर्वेदिक दृष्टीने किवी कधी व कसे खावा. सकाळी उपाशी पोटी जर खाल्लं पचन सुधारते, रक्त शुद्ध होते. दुपारी जेवणानंतर खाल्लं तर पचनक्रिया उत्तम राहते, पण रात्री खाणं टाळायचं आहे. यामुळे होईल काय, शरीरात थंडी निर्माण होऊ शकते आणि वातदोष वाढू शकतो. तर किवी खाताना अजून खबरदारी घ्यायची आहे, ती म्हणजे काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते, जसं ओठ जळजळणे, सूज येऊ शकते. त्यामुळे अतिप्रमाणात खाल्ल्यास पचनसुद्धा बिघडू शकतं. तर अशांनी नक्कीच खबरदारी घ्यायची आहे. तर तुम्हाला आता कळलंच असेल किवी खाण्याचे काय काय फायदे आहे, काय खबरदारी घ्यावी, केव्हा खावं, कसं खावं. धन्यवाद.